संस्कृत हा विषय फक्त पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता तो विषय मुलांनी ऐकला पाहिजे, तो बोलला पाहिजे, तो अनुभवला पाहिजे. या सगळ्याचा विचार करून माझ्या मनात अशी कल्पना आली की आपण मुलांपर्यंत संस्कृत कसं पोहोचवावं. तर मग कल्पना सुचली की आपण संस्कृत श्रुतिपुस्तिका तयार करावी. संस्कृत श्रुतिपुस्तिका ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या आवाजात केलेली श्रुतिपुस्तिका आहे. यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. पहिलं तर कथा आहेत, संस्कृतमध्ये कथा, सुभाषित, त्यानंतर शब्द, संस्कृतमध्ये असलेले वेगवेगळे शब्द आणि भगवद्गीतेचे काही अध्याय याचा समावेश केलेला आहे. पूर्वम एकस्मिन् ग्रामे आणि तू असं हे झालंस. सुरुवातीला मुलांना काही कथा दिल्या, त्या कथा मुलांकडून वाचून घेतल्या, त्याचा सराव करून घेतला. त्याच्यातले जे काही बारकावे होते, उच्चारामधला फरक होता, स्पष्टता होती उच्चारामधली, त्यामध्ये काही दुरुस्त्या होत्या, त्या दुरुस्त्या मुलांकडनं करून घेतल्या. आणि ह्या सगळ्याचा कालावधी जवळपास 10 ते 15 दिवस या सगळ्यामध्ये गेला. आणि त्यानंतर रविवारी मुलांना बोलवावं आणि मग ऍक्च्युअल रेकॉर्डिंग मुलांचं करून घ्यावं. निमज्जनम तू हा अय्या हिने अपडेटेड नाही आणली. हा शब्द मी सांगते तुला. शक्तवान. मित्र हृदयं कदापि वृक्षेण भवति. कुठली पण भाषा शिकण्याच्या 4 ज्या बेसिक पायऱ्या आहेत त्या आहेत. आधी फर्स्ट इज लिसनिंग, श्रवण, देन स्पीकिंग म्हणजे बोलणे, देन रीडिंग वाचन, अँड देन रायटिंग कम्स लास्ट. ह्याचा वाटला की आता खऱ्या अर्थाने ज्या भाषा शिकण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सने आपण पुढे जाणार आहोत. गोइंग ऑन रायटिंग ऑर स्पीकिंग, वी आर गोइंग टू फर्स्ट फोकस ऑन लिसनिंग स्किल. मुलांचा आणि पालकांचा जो प्रतिसाद आम्हाला बिगिनिंगला मिळाला तो खरोखर खूप रिमार्केबल होता. त्यांनी आम्हाला खूप छान याच्यात साथ दिली, कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की मुलं संडेला येतील की नाही, आणि पालक मोस्टली तर पण त्यांनी त्याच्यासाठी खूप छान आम्हाला कॉपरेशन केलं. दिवसभर मुलांचे इथे रेकॉर्डिंग सुरू होतं, तरी पण मुलं न कंटाळता इथे थांबली आणि उत्साहाने त्यांनी भाग घेतला. सुरुवातीला त्यांना थोडी भीती वाटत होती, थोडासा आत्मविश्वास कमी वाटत होता, कारण त्यांच्यासाठी ही पूर्णतः नवीन भाषा आहे. म्हणजे इंग्लिश मराठीमध्ये बोलणं त्या मानाने सोपं जातं, पण संस्कृत भाषेत बोलण्याचा अनुभव हा, आणि तेही ऑडिओ करायचे, त्यांना हा वेगळा अनुभव होता. त्यामुळे सुरुवातीला थोडासा आत्मविश्वास मुलांचा कमी होता, पण जसजसा आमचा सराव होत गेला, जसजसे रेकॉर्डिंग होत गेले, मुलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. आणि इंग्रजी माध्यमाची मुलं असा कुठला प्रकल्प पुढे नेत आहेत ही पण त्यातच अजून महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स की भाषांकडे इंग्रजी माध्यमांच्या मुलांचं दुर्लक्ष असा एक गैरसमज आहे. तो पण आम्ही कुठेतरी ही मिसकन्सेप्शन खोडून काढू असा आम्हाला विश्वास आहे. ऑडिओ बुक असल्यामुळे ही फॅसिलिटी फक्त माझ्या शाळेपुरता किंवा माझ्या मुलांपुरता मर्यादित नसणार आहे. याचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. ज्या पद्धतीने ती ऑडिओ बुक तयार होती आहे, म्हणजे साऊंड प्लस त्याची व्हिज्युअलायझेशन्स, तर कुठेही तो कंटाळवाणा प्रोजेक्ट वाटत नाहीये. एक ओळ जरा हे झाले. सहप्रतिदिनं प्रातः. परत घे. हा पॅरेग्राफ, सॉरी, हा ही ओळ नाही एवढं पूर्ण. हा. गृहे गृहे संस्कृतम म्हणतात, त्याप्रमाणेच घराघरात संस्कृत भाषा ही संस्कृत श्रुतिपुस्तिकेच्या म्हणजेच ऑडिओ बुकच्या माध्यमातून पोहोचायला मदत होणार आहे. एकदा म्हणून दाखव रे मला श्लोक. संस्कृत बोधकता पिच्छानी मम, त्याला एकदम हे करून टाकायचं. तव पिच्छानी मम पिच्छवत् सुंदराणि न सन्ति. जयतु संस्कृतम, जयतु भारतम. अद्य अहं भवद्भ्यः